नमस्कार, मी प्रतीक्षा म्हस्के, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट। आज आपण जाणून घेणार आहोत की ऐकणं हे महत्त्वाचं का आहे। जीवनाचा आनंद हे ध्वनीच्या सिम्फनीमध्येच असतो। आपण एवढं सहजपणे ऐकतो की ऐकल्याने जो आनंद मिळतो त्याचा कधी विचारही करत नाही। पहाटे चिमणीचा आवाज असो किंवा बाळाची किलकारी, मैत्रिणीने हळूच कानात सांगितलेलं एखादं सिक्रेट असो किंवा आपलं फेवरेट गाणं, हे ऐकून आपल्याला किती आनंद मिळतो याचा आपण कधी विचारही करत नाही। ऐकणं हे फक्त आनंदासाठीच नाही तर आपल्या सुरक्षेसाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे। एखादा फायर अलार्म असो किंवा मागून गाडीने दिलेला हॉर्न, जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती प्रतिसाद देऊ शकत नाही आणि प्रतिसाद न दिल्याने आपल्याला हानी पोहोचू शकते। ऐकणं फक्त आनंद किंवा सुरक्षेसाठी नाही तर आपल्या परिवारासोबत, मित्रमैत्रिणींसोबत, कामाला जात असताना आजूबाजूच्या लोकांसोबत नाते बनवण्यात आणि जपण्यात पण तेवढंच महत्त्वाचं आहे। नाते जपण्यासाठी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं असतं। संवाद साधणं म्हणजे आपल्या मनातली गोष्ट समोरच्याला सांगणं आणि त्याच्या मनात काय आहे ते जाणून घेणं। त्यासाठी ऐकणं खूप महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला ऐकायचा त्रास असेल आणि तुम्हाला जर संवाद साधता येत नसेल तर नाते जपणं हे खूप अवघड जातं। ऐकायला न आल्यामुळे माणूस एकटा व्हायला लागतो, परिवाराशी बोलणं टाळतो, सोशल गॅदरिंग्समध्ये जाणं टाळतो, त्यामुळे चिडचिडही वाढू शकते। जर तुम्हाला ऐकण्याचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑडिओलॉजिस्टला भेट द्या, ते तुम्हाला त्यावरती उपयुक्त सल्ला देतील। श्रवण हानीमुळे आपल्या जीवनाची कथा शांत होऊ देऊ नका।